सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या लाडक्या गणिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी, विषय आहे हिंदी. वेळ आहे 3 तास. ही संपूर्ण प्रश्नपत्रिका आपल्या अभ्यासासाठी आहे. वार्षिक परीक्षा म्हणजे द्वितीय सत्रांत परीक्षा 2026 यासाठी सर्वात जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी अशी प्रश्नपत्रिका आहे. तर तुम्ही याचा अभ्यास करू शकता. या पद्धतीच्याच प्रश्नपत्रिका वार्षिक परीक्षेसाठी असतात. तर अशा प्रकारचे प्रश्न आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप फार समजून घेणं गरजेचं आहे. मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी चॅनलवर खूप साऱ्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही प्रश्नपत्रिका पाहू शकता. अपलोडेड ऑलरेडी आहेत. त्याचाही तुम्ही अभ्यास करू शकता, म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं खरं स्वरूप समजेल. तर चला तर मग पाहूया आपण. मी व्हिडिओ थोडासा फास्ट घेते, खूप मोठा होतो म्हणून. तुम्ही प्रश्नपत्रिका पहा आणि उत्तरं तुम्हाला इथेच दिली आहेत. फक्त तुम्हाला इथे काय लिहायचं आहे पहा. घटना के अनुसार उचित क्रम लगाकर वाक्य फिर से लिखिए. फक्त क्रम लावायचा आहे. ऑलरेडी वाक्यात घटना कशी घडलेली आहे हे तुम्हाला संपूर्ण पॅसेजमध्ये इथं दिलेलं आहे. पहा, संपूर्ण पॅसेज एकाच वेळेस तुम्ही वाचू शकता. या पॅसेजमध्ये त्या ओळी क्रमाने आलेल्या आहेत का, क्रम तुम्हाला लावायचा आहे. हा प्रश्न क्रमांक. त्यानंतर सोमत आहे. तुम्हाला इथे सोमत विचारलेलं आहे. पहा, पहिल्या पॅसेजमधील विचारलेलं आहे. गद्यांशमय शब्दयुग्मक. शब्दयुग्मक म्हणजे जोडून आलेले शब्द. आपण प्रत्येक वेळेस, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, शब्दयुग्मक म्हणजे जोडून आलेले. म्हणजे उदाहरणार्थ धीरे धीरे, चलते चलते असे जे शब्द असतात त्याला आपण शब्दयुग्मक म्हणतो. सोमत म्हणजे काय, अभिव्यक्ती लिहायचं आहे. घरेलू नोकर और चोरिया. आपल्या घरी जे आपण नोकर चाकर वगैरे ठेवतो त्यांच्या आणि चोरी झालेल्या ज्या घटना असतात त्या गोष्टीविषयी तुमचं काय मत आहे तर तुम्ही लिहू शकता. ओके, 2 गुणांसाठी. दुसरा पॅसेज आहे. पहा, याची उत्तरं तुम्हाला पॅसेज वाचून द्यायची आहे. तुमच्यासमोर हा पॅराग्राफ दिलेला आहे. हा तुम्ही वाचून घ्या. मी दाखवते पूर्ण. वाचलं तर आपला वेळ जाईल म्हणून वाचत दाखवत नाही आहे. फक्त तुम्ही याचा जास्तीत जास्त प्रॅक्टिस कशी करता येईल सराव करा. अशाच प्रकारचे पॅसेज तुम्हाला परीक्षेमध्ये येतात आणि मग तुम्हाला त्याची सर्वांची उत्तरे द्यावी लागतात. मग तुम्ही गोंधळून जाता. तर हे पॅसेज म्हणजेच काय, तुमच्यासमोर पॅसेजमध्ये उत्तर दिलेलं असतं. तुम्हाला फक्त वाचून ते योग्य की अयोग्य लिहायचं आहे. हे 4ही कॉलम तुम्हाला परिच्छेद में आएगे ग्रंथों के नाम. कोणते कोणते ग्रंथ आहेत त्या पुस्तकांची नावं तुम्हाला ऑलरेडी दिलेली असणार आहेत. शब्दसंपदा, अनाज आणि शुरू हे लिहायचं आहे. पर्यायवाचक शब्द म्हणजे थोडक्यात समानार्थी शब्द. सोमत लिहायचा आहे. आप बीमार होते तो घरवाले आपका ख्याल रखते हैं, इस विषय पर अपने 25-30 शब्द में लिखिए. म्हणजे तुम्ही आजारी पडल्यानंतर घरातले तुमची काळजी घेतात का व कसे याविषयी तुम्हाला माहिती द्यायची. सोमत आहे हे. तुमचं मत काय आहे याबाबत. प्रश्न क्रमांक 1. त्यांनी काळजी घ्यावी की नाही तेही लिहा. पहिला कार्यक्रम. कोणता पहिला कार्यक्रम आहे इथे पहा. हा पॅसेज आहे. या पॅसेजमध्ये याची उत्तर तुम्हाला दिलेली आहेत. एक शब्द में उत्तर लिखकर वाक्य पूर्ण कीजिए. तन मन धन से अपना देश की सेवा करने का नाम. देशभक्त होता है. स्वदेश सेवा में सर्वस्व लगाना ही अपना जीवन है, ऐसा आहे का. तर इथे पहा तुम्हाला दिलेलं आहे. तन मन धन से अपना देश की सेवा करने का नाम ही स्वदेश सेवा है. स्वदेश ह्याचं उत्तर तुम्हाला इथे मिळालं. त्यानंतर पुढचं काय. स्वदेश सेवा सर्वस्व लगाना ही जीवन है. हे पहा, स्वदेश सेवा में सर्वस्व लगाना ही जीवन की सफलता ही है. सफलता ही, सफलता हा शब्द इथे आला पाहिजे. म्हणजे तुम्ही पॅसेज वाचला तर तुम्हाला उत्तर लगेच मिळणार आहे. त्यानंतर याचं सोमत आहे. सदैव मन में देश प्रेम की भावना होनी चाहिए, इस विषय पर अपने विचार लिखे. याविषयी मला असं वाटत नाही की एका विद्यार्थ्याला लिहिता येणार नाही. इथे तुम्ही आउट ऑफ गुण घेऊ शकता. आपल्या देशाचा गौरव आणि अभिमान सांगणं कोणाला आवडणार नाही. खूप छान विषय आहे, तर तुम्ही छान लिहू शकता. तर चला पुढे. विभाग 2 आहे. पद्य हा 12 गुणांसाठी आहे. या ठिकाणी तुम्हाला 2 कविता दिल्या जातात. एक कविता असते 6 गुणांसाठी आणि दुसरी कविता असते 6 गुणांसाठी. या कवितेमध्ये तुम्हाला पॅसेज पाहून म्हणजे स्टांजा पाहून तुम्हाला इथे उत्तर लिहायचे आहेत. यालासुद्धा, कवितेलासुद्धा सोमत असतं 2 गुणांसाठी. त्यामुळे हे दोन्ही 2 मार्क हातचे असतात. समार्थी शब्द, विरोधार्थी शब्द हे 2 मार्क राहिले. फक्त 2 मार्क तुम्हाला कवितेतून शोधून लिहायचे आहेत. काही कठीण नाही आहे पद्य विभाग. त्यानंतर पुढची जी कविता आहे ती कविता तुम्हाला इथे दिलेली असते. त्या कवितेमध्ये पण पहा पठित आहे ही. या कवितेवरती तुम्हाला सयानुके नाम याच्यामध्ये आहे. चाल, 2 चाली आणि याचे दामचे 2 अर्थ. इथे सुद्धा सोमत दिलेलं आहे. पद्यांश की प्रथम 4 पंक्तियों का सरळ अर्थ लिहायचा आहे तुम्हाला फक्त. या ठिकाणी पूरक पठण आहे. इयत्ता 10वीला स्थूल वाचन आहे. तुम्हाला पूरक पठण आहे. पूरक पठणमध्ये 8 गुणांसाठी हा बाहेरचा पॅसेज आहे. तर पहा, यामध्ये जो पॅसेज आहे तो तुम्ही वाचून घ्या. या प्रश्नांची उत्तरे तुम्ही लिहा. सोमत तुम्हाला विचारलेलं आहे. क्या पशु पक्षियों का पालना उचित है. तुम्हाला काय वाटतं, पाळीव प्राणी पाळावेत की नाही पाळावेत याविषयी तुमचं मत लिहा. त्यानंतर पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचना की कृती कीजिए. याविषयी याची उत्तर लिहायचे तुम्हाला.
व्याकरण विभाग आहे विभाग 4. व्याकरण विभाग यासाठी 14 गुण आहेत. अतिशय संपूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तरासहित तुम्हाला हे दिलेलं आहे ग्रामर, हे तुम्ही पाहू शकता. तुम्हाला शब्दभेद ओळखायचे आहेत, वाक्यामध्ये प्रयोग करायचा आहे, शब्दभेद लिहायचे आहेत, सहाय्यक क्रिया मूलक्रिया लिहायची आहे, प्रेरणार्थक रूप प्रथम प्रेरणार्थक द्वितीय प्रेरणार्थक रूप तुम्हाला इथे दिलं आहे. देना दिलाना दिलवाना बचना बचाना बचवाना याप्रमाणे. रटक लगाना म्हणजे बार बार एक ही बात कहना, हात न आना म्हणजे हात न लगना. त्यानंतर इथे काय आहे पहा, कारक चिन्ह लिहायचं आहे तुम्हाला. मै म्हणजे अधिकारक, वर्ग म्हणजे संबंधकारक. अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथे तुम्ही पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं आहे. ग्रामरचा अभ्यास चांगला करा, कारण परीक्षेला ग्रामर येतं 14 गुणांसाठी. हे वाक्य परत तुम्हाला लिहायचं आहे. उडानों के लिए पंछी आंगन मांगा नाही करते, गगन मागा नाही करते. बरोबर आहे, वाक्य अरेंज केलं आहे. त्यानंतर ह्या खालील वाक्यांचं तुम्हाला काही कृती दिल्या त्याप्रमाणे करायचं आहे. हे वाक्य तुम्हाला सामान्य भविष्यकालमध्ये रूपांतरण करायचं आहे. सामान्य वर्तमानकाल, भूतकाल हे सर्वांना जमत असेल मला असं वाटतं. ग्रामरचा भाग या ठिकाणी पहा, सूचना दिल्यानुसार तुम्हाला कृती करायची आहे. या ठिकाणी निम्नलिखित वाक्यों में से किसी 2 वाक्यों को शब्द शुद्ध करके लिखे. शुद्ध करून म्हणजे यांचा ग्रामॅटिकल मिस्टेक काय आहे ते पाहायचं आहे. काना उकार मात्रा त्याप्रमाणे. रचना विभाग आहे 26 मार्कांसाठी. रचना विभाग म्हणजे उपयोजित लेखनातील सर्वात मोठा भाग म्हणजे तुम्हाला पत्रलेखन, निबंधलेखन, कहाणी लेखन, वृत्तांत लेखन, जाहिरात लेखन हा सर्व भाग आहे. यामध्ये 2 पत्र आहेत तुम्हाला, औपचारिक आणि अनौपचारिक दोन्हीपैकी कुठलेही एक तुम्ही छानपैकी लिहू शकता. ईमेल पत्र आहे. त्यानंतर हा एक पॅसेज दिलेला आहे, अपठित गद्यपाठ आहे हा. यामध्ये असे 4 प्रश्न तयारी करायचे आहेत की त्यांचं उत्तर एका वाक्यामध्ये येईल. असे प्रश्न तयार करा, त्याचं उत्तर पॅसेजमध्येच मिळेल. असे 4 प्रश्न तुम्हाला तयार करायचे, लक्षात घ्या. प्रश्न फक्त तयार करायचे, उत्तर लिहिण्याची आवश्यकता नाही. 4 प्रश्नाला 4 गुण तुम्हाला मिळणार आहेत. हा प्रश्न सर्वात सोपा आहे. तुम्हाला वाटेल तो प्रश्न तयार करा, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर इथेच मिळालं पाहिजे एवढीच एक अट आहे. या ठिकाणी खालील मुद्द्याच्या आधारे 70 ते 80 शब्दामध्ये तुम्हाला एक गोष्ट लिहायची आहे, कहाणी लिहून त्याला शीर्षक द्यायचं आहे आणि सीख द्यायची आहे. यामधून तुम्हाला काय शिकायला भेटलं, शीर्षक द्या आणि कहाणी लिहा. कहाणी सोपी आहे. गांव में लड़कियां सभी पढ़ने में होशियार थी, गांव में पानी का अभाव था, लड़कियां का घर में कामों से सहायता करना, बहुत दूर से पानी लाना, पढ़ाई के लिए समय न मिलना, लड़कियों की समस्या पर चर्चा करना, समस्या सुलझाने का उपाय खोजना, गाँव वालों की सहायता के प्रयोग करना आणि सफलता पाना. शीर्षक सीख. तुम्हाला सीख काय भेटली यामधून, गावामध्ये अतिशय बिकट परिस्थितीमध्ये मुलींना पाणी नव्हतं, त्यामुळे अभ्यास होत नव्हता आणि त्यांनी एक उपाय शोधून काढला त्यावरती, मुलींचा अभ्यास आणि पाणी यांची वेळ. तर असं सगळं शिक्षणाविषयी खूप चांगला निर्णय घेतलेला आहे. वृत्तांत लेखन आत्ता सांगितल्याप्रमाणे वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ का वृत्तांत तुम्हाला लिहायचं आहे. वृत्तांत लेखनामध्ये ते स्थळ, घटना, वेळ हे सर्व तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. ती घटना कुठे घडली, किती वाजता घडली, कशी घडली, त्या कार्यक्रमाला पाहुणे कोण कोण उपस्थित होते, कार्यक्रमाची सांगता कशी झाली, कार्यक्रम कसा झाला, कोणाला कोणतं बक्षीस दिलं, कोणाच्या हस्ते दिलं, ही सर्व माहिती डिटेलमध्ये लिहिणे याला वृत्तांत लेखन म्हणतात. विज्ञापन लेखन म्हणजे जाहिरात लेखन. जाहिरात आहे तुम्हाला इथे कागज की थैलिया, कागदाच्या पिशव्या, व्हॉट्सअपवर नमुना, होम डिलिव्हरी देणार, फॅशनेबल आहेत, विविध आकाराच्या आहेत. तर अशा प्रकारे चौकोनी ह्याच्यामध्ये तुम्हाला जे मुद्दे तुमचे असतात ते लिहा. इथे तुमची माहिती, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर लिहा. या ठिकाणी छान चित्र काढा, तुमच्या दुकानाचं नाव लिहा आणि व्हॉट्सअपला पॉम्पलेट बनवा. निम्नलिखित किसी एक पर निबंध लिखे. निबंध खूप छान आहे. मेरे सपनों का महाराष्ट्र. कसा असेल तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र? ज्या जिजाऊने आपल्या कर्तृत्वाने, दातृत्वाने, मातृत्वाने आपल्या शिवरायांना घडवलं आणि त्यांना स्वराज्याचं स्वप्न दाखवलं, त्यांनी आपला महाराष्ट्र तयार केला. तसं तुम्हाला काही स्वप्न पडतं का? तर तुम्हाला कसं वाटतं की आपला महाराष्ट्र कसा असावा, मी असो तर मी काय केलं असतं, किंवा मी अजून काय करू शकतो, याविषयी खूप सुंदर असं लिहू शकता. मेरा प्रिय त्योहार, तुम्हाला जो त्योहार म्हणजे सण आवडतो त्या सणाविषयीची माहिती भरभरून लिहू शकता. यदि मोबाईल न होता तो, हा सर्वात मोठा कळीचा मुद्दा आहे. मोबाईल नसता तर आम्ही खूप सुखाने राहिलो असतो आणि राहतही होतो. मोबाईल आल्यापासून जास्त त्रास सुरू झाला आहे खरं तर म्हणायचं तर तुम्हाला जे वाटेवर आपलं मस्करीचा भाग सोडून द्या. तुम्हाला कसं वाटेल त्याविषयी तुम्ही लिहू शकता. अतिशय उत्कृष्ट असे छान 3ही निबंध आहेत. तुम्हाला जो आवडेल त्या निबंधावरती लिहा. चला तर मग आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. आणि यापूर्वीच्या काही वर्षापूर्वीच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत, त्याही तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. आपला कोर्ससुद्धा आहे इयत्ता 9वी आणि 10वीचा.